शेतकरी बांधवांनो, 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत आपण हवामान अंदाज बघणार आहोत. पुन्हा पावसाचा तडाखा बसेल काय या संदर्भाची माहिती तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक या ठिकाणी करा. सुरुवातीला जर बघितलं आपण थंडीची परिस्थिती आज 20 नोव्हेंबरची, तर आपल्याला देशाच्या उत्तरेकडील विभागामध्ये खास करून मध्य प्रदेश किंवा राजस्थान या ठिकाणी चांगल्यापैकी थंडीची लाट आहे आणि महाराष्ट्राचे देखील नाशिक असेल, त्यानंतर जळगाव या ठिकाणी देखील थंडीची चांगल्यापैकी अहिल्यानगरपर्यंत लाट आहे. मराठवाड्याच्या बहुतांश विभागामध्ये आणि विदर्भामध्ये देखील चांगल्यापैकी थंडी आहे. यानंतर काहीसा दक्षिणेकडील विभाग किंवा किनारपट्टीच्या आसपास काहीशी थंडी या ठिकाणी कमी झालेली आहे. यानंतर पुढच्या 2 आठवड्याची जर स्थिती बघितली 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर, तर मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी जी लाट असेल थंडीची, तर ही जास्तीत जास्त येण्याची शक्यता आहे. म्हणजे 100% पर्यंत असा अंदाज आहे की या ठिकाणी थंडीची लाट असणार आहे. यानंतर 27 नोव्हेंबर नंतर जर बघितलं आपण 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंतचा अंदाज, तर हरियाणा आणि राजस्थानमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता जवळपास 35% पर्यंत आहे. म्हणजे या ठिकाणी थंडीची लाट येणारच आहे. ही झाली आपल्याला थंडी संदर्भाची माहिती. परंतु आपला आजचा प्रमुख विषय आहे की पावसाची शक्यता काय आहे? पुन्हा तडाखा बसेल का? तर मित्रांनो, तुम्हाला त्यासाठीच ही स्थिती समजून सांगितलेली आहे, जेणेकरून आपल्याला पुढील परिस्थिती देखील समजून घेता येईल. जर आपण बघितलं अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र आहे. यासोबतच एक हवेची चक्राकार स्थिती आपल्याला अंदमानच्या पूर्वेकडील विभागामध्ये या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर हीच ती स्थिती असेल की इथून पुढे याचं जे असेल पुढील म्हणजे उद्या ते परवापर्यंत 22 तारखेपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होईल आणि हे असंच पश्चिमेकडे सरकत सरकत जे असेल आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे येण्याचा अंदाज आहे आणि याचा प्रभाव महाराष्ट्रावरती किती मोठ्या प्रमाणामध्ये पडू शकतो या संदर्भाची माहिती आपण समजून घेणार आहोत. सुरुवातीला काही मॉडेलची स्थिती जर आपण बघितली, तर आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कसल्या प्रकारची पावसाची शक्यता या ठिकाणी 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान बघायला मिळत नाही. त्यानंतर 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत देखील या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये खूप मोठा प्रभाव पडताना बघायला मिळत नाही. जी आपल्याला सिस्टीम बनणार आहे, तर ती मध्यवर्ती बंगालच्या उपसागरमधून अशीच पूर्वेकडे म्हणजे काहीशी आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत पोहोचून पूर्वेकडे जाण्याची या ठिकाणी दिशा दाखवत आहे. जर आपण सरासरीचा जर नकाशा बघितला, तर कुठेही महाराष्ट्रामध्ये किंवा अंतर्गत भारताच्या जो मध्यवर्ती विभाग आहे किंवा तामिळनाडू, कर्नाटकपर्यंत आहे, या ठिकाणी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होईल. अशा प्रकारची स्थिती आपल्याला तामिळनाडू असो किंवा कर्नाटक, केरळ या विभागामध्ये दोन्ही आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणजे खूप मोठा याचा प्रभाव पडेल. अशा प्रकारची स्थिती या मॉडेलनुसार तरी आपल्याला बघायला मिळत नाही. परंतु दुसरी जर आपण स्थिती बघितली दुसऱ्या मॉडेलनुसार, तर आपल्याला 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान हलकासा पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. म्हणजे 5 ते 10 मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो किंवा 2.5 ते 3 मिलीमीटर ते 5 मिलीमीटर दरम्यान या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता बघायला मिळत आहे. जास्तीत शक्यता ही आपल्याला 2.5 ते 5 मिलीमीटरपर्यंत आहे. यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही. त्यानंतर तिसऱ्याही नाही आणि चौथ्याही नाही. म्हणजे फक्त 21 ते 27 नोव्हेंबर दरम्यानच बघायला मिळत आहे. जर आपण ही सरासरीची जर तुलना या ठिकाणी जर केली, तर 21 ते 27 नोव्हेंबर दरम्यान देखील काहीच आपल्याला सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊ शकतो. म्हणजे या कालखंडामध्ये पाऊस होत नाही, तरी पण या ठिकाणी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे आणि ही शक्यता जी असेल, तर आपल्याला 2 ते 5 मिलीमीटर म्हणजे अगोदर सांगितल्याप्रमाणेच या ठिकाणी हलका पाऊस होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. जर झाला तर. परंतु एकूण परिस्थिती जर बघितली, तर संपूर्ण मॉडेल जे असेल किंवा वेगवेगळे हवामानाचे जे अभ्यास करणारे असतील, ते त्यांना देखील कन्फर्म होत नाही आहे, की नेमकं पाऊस होईल की नाही होईल. कधी म्हणतात होईल, कधी म्हणतात नाही होणार, कधी म्हणते हलका होईल किंवा कधी म्हणतात थेंब पडतील. म्हणजे पूर्णपणे अभ्यासक असो किंवा मॉडेल असो, सर्व काही डिस्टर्ब झालेले आहे. कोणालाच काही समजेना नेमकं पाऊस पडेल की नाही पडेल. आता महत्त्वाचा मुद्दा बाकीच्यांच्या विषयी चर्चा करण्याचा नाही. आपला काय अंदाज आहे? आपला हवामान अंदाज काय सांगतो ही परिस्थिती? तर अगोदर देखील मी अंदाज दिलेला आहे. त्याप्रमाणे शेतकरी बांधवांना सांगितलेलं आहे, की नोव्हेंबरचा राहिलेले उर्वरित दिवस आणि डिसेंबरच्या महिन्यामध्ये पावसाची शक्यता नाही आहे. खूप कमी शक्यता आहे पावसाची होईल म्हणून. तर त्याचप्रमाणे आपलं यानंतर देखील अंदाज जो असेल तर तशाच प्रकारचा आहे. कारण जर आपण थंडीची स्थिती जर बघितली 21 ते 27 नोव्हेंबर फारशी थंडी
आपल्याला महाराष्ट्रामध्ये कमी झालेले बघायला मिळत नाही. फक्त काहीसा दक्षिणेकडील विदर्भाचा पूर्वेकडील जो विभाग आहे दक्षिण, त्यानंतर महाराष्ट्राचा दक्षिण आणि काहीसा किनारपट्टीचा विभाग या ठिकाणी थोडी थंडी कमी झालेली बघायला मिळते. परंतु पूर्णतः थंडी गायब या ठिकाणी होत नाही आहे. ही स्थिती आपल्याला 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान देखील बघायला मिळत आहे, की थंडी कुठेही पूर्णतः गायब नाही. उलटं जी दक्षिणेकडील विभागामध्ये थंडी गायब होती, यामध्ये थोडासा फरक वाढ झालेली आहे. आणि 5 डिसेंबर ते 11 डिसेंबरची स्थिती जर बघितली तर या ठिकाणी थंडीत पुन्हा वाढ होते. त्यानंतर 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान देखील महाराष्ट्राकडे थंडी वाढत आहे आणि खास करून उत्तरेकडचे जे राज्य आहेत या ठिकाणी चांगल्यापैकी थंडी दोन्ही आठवड्यामध्ये आपल्याला वाढलेली बघायला मिळत आहे. एकंदरीत काय, की हे जे बनणारं सिस्टम असेल डिप्रेशन किंवा काही वेळासाठी चक्रीवादळ बनण्याची शक्यता थोडी कमी आहे. पण आपण तरी देखील डिप्रेशन हे एक चक्रीवादळ आहे. हे जरी बनलं तरी याचा प्रभाव खूप मोठा बऱ्याचशा राज्यावरती होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळेच एकूण जी विविधता येत आहे मॉडेलमध्ये, की पाऊस होईल किंवा नाही होईल, कधी दाखवतात, कधी नाही दाखवत आणि सांगणारे देखील कन्फ्यूज आहेत. तर ठाम अशी शक्यता नाही आहे आणि याची पूर्वकल्पना तुम्हाला जी असेल तर मी या अगोदरच दिलेली आहे, की मित्रांनो पावसाचा अंदाज नाही आहे. त्यामुळे झालाच तर थोडाफार हलका-फुलका पाऊस जो असेल तर आपल्याला दक्षिणेकडील जो विभाग आहे अ, जवळपास सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी काहीशी थेंब पडू शकतात या दक्षिणेकडील विभागामध्ये किंवा पुण्याच्या एक दुसऱ्या विभागामध्ये, पण फारसा अंदाज नाही. ढगाळ वातावरण आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बघायला मिळेल. उत्तरेकडे थोडंसं कमजोर राहील. परंतु बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण हे सातत्याने आपल्याला विदर्भामध्ये देखील वाशिम, यवतमाळ, त्यानंतर हिंगोली, नांदेड या ठिकाणी असेल आणि जो दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र आहे किंवा किनारपट्टीच्या आसपास चांगल्यापैकी उबदार वातावरण आणि काहीशी हलकीशी थेंब बघायला मिळू शकते. परंतु खूप मोठा पाऊस होईल अशा प्रकारची सध्या तरी स्थिती नाही आहे. कसल्याही प्रकारचं शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान होण्याची अंदाज नाही आहे किंवा जे सध्या ऊसांच्या तोडी चालू आहेत यामध्ये देखील खूप मोठं विघ्न पडेल अशी काही शक्यता महाराष्ट्रामध्ये नाही. फक्त दक्षिणेकडील जे जिल्हे आहेत सातारा, सांगली आणि सोलापूरचा काही भाग किंवा कोल्हापूर या ठिकाणी काहीसे पेंडवणी पाऊस जो म्हणतो आपण तशा प्रकारचा पाऊस पडू शकतो. तर यानंतरची जी पुढची अपडेट असेल ती देखील तुमच्यापर्यंत नक्की पाठवण्यात येईल. आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल किंवा आपण या अगोदर जे माझे अंदाज बघितलेले असतील त्यानुसार आता जो अंदाज दिलेला आहे तो जर तुम्हाला सुसंगत वाटत असेल तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा. मान्सून 2026 दिलेला आहे आणि यानंतर मान्सून 2026 मधील दुसरी एक महत्त्वाची अपडेट आपण उद्यापर्यंत तुमच्यापर्यंत पाठवणार आहोत, तेव्हा ती देखील नक्की बघा. धन्यवाद.